नमस्कार. नमस्कार. सकाळी तुम्ही मला ऐकलाच आहात, परंतु माझी ओळख मी सकाळी करून दिली नव्हती. तर माझं नाव नईम नजीर मुजावर, मी राहणार आलास, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. बेसिकली माझं एज्युकेशन मी डिप्लोमा संजय भोकरे मिरज इथे केलं. त्यानंतर माझं बीईचं शिक्षण मंदार एज्युकेशन सोसायटी चिपळूण इथे झालं आणि त्यानंतर MBA मी मुंबई विद्यापीठात केलं. आणि सुरुवातीपासूनच माझं डोक्यात असं होतं की आपण जॉब कुठे करायचं नाही, बिझनेसच करायचा. आणि त्या हिशोबाने माझी वाटचाल पण चालू होती. महाराष्ट्र राज्याचे गेल्या वेळचे आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, ज्यांनी ओळखत असाल तुम्ही, तर त्यांच्याबरोबर मी फिरत असायचो. आणि त्यांना सांगून सवरून आणि त्यांचा राजकीय माझा सहवास असल्यामुळं साहेबांनी मला कॉन्ट्रॅक्टिंगच्या कामं देण्याचं आश्वासन दिलं आणि मी कॉन्ट्रॅक्टिंगच्या क्षेत्रामध्ये पडलो. मी माझा स्वतःचा आयकॉन इलेक्ट्रिकल्स म्हणून फर्म पण काढली आणि त्यावेळेचे राजेंद्र पाटील यड्रावकर आमदारांचे जितकेही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग होते ते सगळं मी घेतलं. म्हणजे माझा त्यावेळेचा 87 लाख रुपयाचा टर्नओव्हर त्यावेळी होता आणि काम व्यवस्थित चालू होतं, कामाची गती होती, लग्न झालं होतं, माझी मिसेस डॉक्टर होती आणि सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु या संस्थेचं तसं बघायला गेलं की संस्थेचे चेअरमन जे आहेत ते सादिक शेख सुहास यांना मी पहिला भेटायचो, कारण त्यांचे गुरु आणि माझे गुरु एकच आहेत. हैदराबाद इथं चिडगुप्पा म्हणून एक गाव आहे, तिथले आमचे गुरु महाराज आहेत आणि त्यांच्या आमचे दोघांची गुरु एक असल्यामुळे आम्ही मठामध्ये भेटायचो, साहेबांची माझी भेट व्हायची. परंतु कधीही मी या संस्थेत यावं आणि संस्थेत काम करावं अशी मी कधी इच्छा पण व्यक्त केली नाही आणि साहेबांनी पण मला सांगितलं नाही की तू ये आणि काम कर. परंतु अनावधानानं आमच्या साहेबांची तब्येत, गुरु महाराजांची तब्येत बिघडली आणि ते मिरजमध्ये नईम शेख हॉस्पिटल म्हणून आहे तिथे ऍडमिट होते आणि त्यांच्या सेवार्थ संस्थेचे चेअरमन सादिक शेख सर आणि मॅडम त्या ठिकाणी होत्या आणि मी पण महाराजांना भेटायला गेलो. आणि महाराजांना भेटायला गेलं तर महाराज आयसीयू मध्ये होते. आयसीयू मध्ये गेल्यावर महाराजांची विचारपूस केली, तब्येताची विचारपूस केली. महाराजांनी म्हटलं की काय करतोय सध्या? मी म्हटलं असं असं मी कॉन्ट्रॅक्टिंग करतोय, माझ्या खाली 8-10 लोक काम करतायत, इलेक्ट्रिक फिटिंगचे काम आहेत, अपार्टमेंटची कामं चालू आहेत, हे सगळे सविस्तर सांगितलं. तर महाराजांनी मला त्यावेळी म्हटलं की एक सांगतो तर ऐकतोस का? मी म्हटलं ठीक आहे, कारण आमच्यासाठी गुरु महाराजांचा शब्द हा शेवटचा आज्ञा शब्द असतो, त्या शब्दाच्या पुढे आम्ही कधी जात नसतो. तर महाराज म्हणले की मी एक गोष्ट सांगतो तू ऐक. म्हटलं काय? हे सुहास सादिक जो है पता आहे का? म्हटलं हा पता आहे. म्हटलं काय करतात ते? म्हणजे अशी एक संस्था चालवतात तेवढं मला माहिती आहे, बाकीचं मला काय तेवढं काय माहिती नाही. तर महाराज म्हणले की तू त्या संस्थेला जॉईन कर. तर अनावधानानं त्या दिवशी पण गुरुवार होता आणि गुरुवारी मी येऊन साहेबांना आयसीयूतून बाहेर विचारलं की साहेब ट्रेनिंग कधी? तर चेअरमन साहेबांना पण अचंबित वाटलं की हे रोज मला भेटणार आहे, कारण ऑफिसमध्ये गेलो जेव्हा आता तुम्ही अँटॉक्सटी सकाळी पिलेला आहे आणि आताही तुम्ही घेतात, तो अँटॉक्सटी मला खूप आवडायचा आणि ऑफिसमध्ये जाऊन मी एकदाच ऑफिसमध्ये गेलो की चहा प्यायचो आणि येताना पण चहा पिऊन यायचो आणि खूप आवडायचं, सांगायचं की चहा खूप भारी आहे. आणि त्या दिवशी मी साहेबांना म्हटलं की तुमचं काम काय, कधी आहे ट्रेनिंग? साहेब म्हणजे असं काय विचारतात? म्हटलं गुरु महाराजांनी मला सांगितलं जसं आज तुम्ही ट्रेनिंग घेतात त्याच पद्धतीने कोल्हापुरात ट्रेनिंग, मी ही ट्रेनिंग अटेंड केलं. सर म्हटले की सॅटर्डे संडे ट्रेनिंग आहे, ट्रेनिंगला या. मी ट्रेनिंग केलं, 2 दिवसाचं ट्रेनिंग केल्यानंतर परत मी सोमवारी गुरु महाराजांना भेटवायला दवाखान्यात गेलो आणि सोमवारी परत चेअरमन साहेब पण त्यांच्या सेवेसाठी तिथं उपस्थित झाले. तर चेअरमन साहेबांनी म्हटलं, स्वतः गुरु महाराजांनी म्हटलं की काय? मी खूप अचंबित झालो होतो, पण माझ्या लाईफमध्ये पहिली ही ट्रेनिंग होती, मी कधीच काही ट्रेनिंग केली नव्हती, माझ्या लाईफमध्ये पहिली ही मिटिंग होती. मी गुरु महाराजांना म्हटलं की खूप मोठं काम आहे साहेब, आणि मला वाटत नव्हतं की एवढं मोठं काम साहेब हातात घेतात आणि हे सगळे मिळून चालवतात. साहेब म्हटले की आजपासून या कामाला तू सुरुवात कर आणि ते तुझं जे इलेक्ट्रिकल काम आहे ते टोटली बंद कर. त्या दिवसापासून मी इलेक्ट्रिकलचं टोटली काम माझं बंद केलं आणि त्या दिवसापासून मी या संस्थेत जॉईन झालो. आज सप्टेंबर महिन्यामध्ये या संस्थेतील माझं 1 वर्ष पूर्ण झालंय आणि मला या संस्थेत येण्या अगोदर कुठल्याही मार्केटिंग कंपनीचा किंवा मार्केटिंग कुठलंही नॉलेज नव्हतं. फक्त सुहास सर, संतोष साहेब असेल, संस्थेचे संचालक असलम सर असतील आणि साहेब जे सांगतात फक्त तेच मी फॉलो करत त्यांच्या गाडीमध्ये परत जे ती माहिती देत तीच माहिती देत. सुरुवातीच्या काळामध्ये फोनमध्ये बोलायचं सुद्धा मला येत नव्हतं, परंतु तेच फोन मी सुहासांना कॉन्फरन्सवर घ्यायचो, त्यांना माहिती द्यायला सांगायचो आणि असं करत करत पहिला 50 कस्टमर मी काढले. कारण मार्केटिंगचा अनुभव नसल्यामुळे मी 50 कस्टमरांची पहिला यादी काढली आणि त्या यादीच्या ते घरी जायचो. मी सांगायचो की असं असं प्रोडक्ट आहे, त्यांना पण माहित नव्हतं हा इंजिनिअरिंग हे नवीन काय करतो, फक्त ते सांगायचं तुम्हाला शुगर आहे ना, ठीक आहे आमच्या साहेबांची बोल. असं करून मी पहिला प्रोडक्ट घेतले. आज मला महिन्याला 2 ते 2.5-3 लाख रुपये मिळतात. यासाठी मला कुठेही जायची गरज नाही. त्याच पद्धतीने मी ज्या आमदारांच्या गाडीमध्ये बसून फिरायचो, ज्या आमदारांच्या गाडीच्या बसण्याची हौस असायची, ती स्वतःची फॉर्च्युनर लेजेंडर गाडी पण आज माझ्याकडे आहे आणि त्या संस्थेत
आणि एका वर्षात मी अचिव्हमेंट केलेले आहे, दुसरं काही करायचं नाही. आज माझ्या आता सांगायचं नाही तर डॉक्टर्स असतील, परंतु आज मॅडम डॉक्टर आहे आणि ती ओपीडीचं संध्याकाळी बसून मी अँटॉक्स टी बद्दल माहिती सांगत असतो. अनेक लोकांना माहिती नाही, त्याला सतत जबाब 4,800 आले आलं 6,400 ते स्वतः दिवसभर ओपीडी करून म्हणजे तुमचं भारी आहे बाबा. पॅनक्रियास बद्दल कुठं आहे माहित नाही, तर तुम्ही एवढी चांगली माहिती जाऊन पैसे घेताय. तर एकंदरीत काम खूप सोपं आहे, फक्त सिक्वेन्स, सातत्य आणि सांगितली स्क्रिप्ट पाठ केलं तर खूप मोठं. आणि यामध्ये मान सन्मान, पुरस्कार, आशीर्वाद मिळतात, हे खूप मोठं आहे. आणि या गुरु महाराजांच्या आशीर्वादाने मला हे सगळं मिळालं आणि आज मी तुमच्याकडून महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये मला मिळत आहे. धन्यवाद.